रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण न्यू रेसिपी बनवणार आहोत, तिचं नाव आहे ढोकळा। तर ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागेल 1 वाटी रवा, 1 वाटी बेसन पीठ, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद। जर आपण बेसन पीठ 1 वाटी घेतलं तर रवा पण समप्रमाणात घ्यायचा। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। सर्वप्रथम बेसन आपण एका बाउल मध्ये टाकून घ्यायचं, त्यानंतर वरतून रवा टाकून घ्यायचा, त्यानंतर यात थोडीशी हळद टाकून घ्या म्हणजे ढोकळ्याला पिवळा कलर येईल। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हे सगळं मिश्रण एकदम ड्राय असताना सुद्धा मिक्स करून घ्या। व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे ड्राय मिश्रण मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण यात थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घेऊ। छान व्यवस्थित गुठळ्या नाही होणार असं व्यवस्थित मिक्स करून घ्या। थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करा। जसं आपल्याला इडलीला पीठ लागतं त्याच प्रकारे हे पण पीठ तयार करून घ्या। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये दही पण टाकू शकता। आणि जर पीठ सकाळी व्यवस्थित होत नसेल तुमचं तर तुम्ही रात्री पण त्याला रात्रभर 6 ते 7 तास भिजवून ठेवू शकता। हे पहा, हे मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। यानंतर हा ढोकळा जाळीदार आणि मऊसूत होण्यासाठी आपण त्यामध्ये वरतून 1 चमचा सोडा घालू शकतो। हे पहा, ढोकळा छान फुगावा म्हणून वरतून मी खायचा सोडा घालून घेत आहे। खायचा सोडा घालून घेतल्यानंतर हे मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवा। आणि त्यानंतर ढोकळा करायला सुरुवात करा। 10 ते 15 मिनिटांसाठी या बाउलवरती प्लेट झाकून ठेवा। हे पहा, 10 ते 15 मिनिट भिजून आपलं मिश्रण तयार आहे। छान असं फुगलेलं आहे। आता आपण हे या भांड्यामध्ये टाकून घेऊ। त्याला सर्वप्रथम भांड्याला तेल लावून घेऊ म्हणजे ढोकळा आपला व्यवस्थित निघला जाईल। आता यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेऊ ढोकळ्याचं। व्यवस्थित असं एक समान पसरवून घेऊ। सर्वप्रथम आपण या कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित वाफ बसण्यासाठी। पाणी जास्त पण नाही झालं पाहिजे आणि जास्त कमी पण नाही झालं पाहिजे, व्यवस्थित प्रमाणामध्ये पाणी घ्या। त्यावरती आता हे ढोकळाचं पात्र ठेवून घ्या। त्यानंतर हे पात्र गॅसवरती एकदम कमी गॅसवर 10 ते 15 मिनिटं ठेवा। ही कुकरची शिट्टी काढून घ्या म्हणजे व्यवस्थित वाफ बसल्या जाईल। खूप कमी गॅसवर हे कुकर ठेवून द्या 10 ते 15 मिनिटांसाठी आणि 10 ते 15 मिनिटांनंतर ओपन करून बघा। जोपर्यंत ढोकळा वाफवण्यासाठी ठेवतो तोपर्यंत आपण इकडे साखरेचं पाणी तयार करून घेऊ, जे की आपण ढोकळ्यावरती टाकणार आहेत। त्यामुळे ढोकळा असा सुटसुटीत होईल आणि मस्त जाळीदार होईल। आता आपण हे कुकर मधून ढोकळ्याचं पात्र काढून घेऊ। या ढोकळ्याला आपण असं इक्वल पार्ट मध्ये कट करून घेऊ। पात्रामधून काढून घ्यायची घाई करू नका। त्यानंतर त्याच्यावरती आपण तयार केलेलं साखरेचं पाणी टाकून घेऊ। हे पाणी असं व्यवस्थित या ढोकळ्याच्या पात्रामध्ये व्यवस्थित मिक्स होऊ देऊ।
हे साखरेचं पाणी जोपर्यंत या ढोकळ्यामध्ये मुरत नाही तोपर्यंत तो काढून घ्यायचा नाही. साखरेचं पाणी टाकल्यामुळे ढोकळा एकदम मऊसूत होईल आणि जाळीदार होईल. हा ढोकळा मुरेपर्यंत आपण तडक्याची तयारी करूया ढोकळ्यावर टाकण्यासाठी. आपल्याला ढोकळ्यावर टाकण्यासाठी सर्वप्रथम आपण तडका पळीमध्ये थोडं तेल टाकून घेऊ. त्यानंतर त्यात मोहरी वगैरे टाकून घेऊ जोपर्यंत तेल कडू द्या. तडका टाकण्यासाठी आपल्याला थोडीशी कापलेली कोथिंबीर, 2-4 कापलेल्या बारीक मिरच्या, ह्या मिरच्या आपण उभ्या घेऊ शकतो पण मी छोट्या छोट्या कट करून घेतले. थोडा कढीपत्ता आणि थोडीशी मोहरी पण लागेल. छान असं तेल कडले आहे. त्यात आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ. त्यानंतर कढीपत्ता, नंतर कापलेल्या हिरव्या मिरच्या, हे छान कडू द्या असं. हे पहा, मऊसूद आणि असा जाळीदार असा आपला ढोकळा तयार आहे. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. याच्यावरती मी तडका पण टाकून हे केलेला आहे. त्यासोबत खाण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याची चटणी पण करू शकता, पण इथे आम्हाला सॉस आवडतो म्हणून आम्ही सॉस घेतलेला आहे. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.